युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, तिथे जे युनिव्हर्सिटीचं वुमन डेव्हलपमेंट सेल आहे तिथे पण काम केलंय. त्यानंतर भारतीय महिला फेडरेशन त्या 10 वर्षापासून काम करतात आणि सध्या ठाणे प्रेसिडेंट आहेत. भारतीय महिला फेडरेशन ठाणे डिस्ट्रिक्ट, शी इज अ president at present. Then we all enterprise and institute for nowadays must have IC, internal complaint committee, ICC. And this committee is for preventing and handling sexual harassment cases against women. So she is member of ICC at Mumbai Airport, Bombay Hospital, in 4 colleges of University of Mumbai and 2 companies. She is also member of Maharashtra Rajya Arogya Samiti. And even after retirement, she is associated with DLLE, Department of Lifelong Learning and Extension, University of Mumbai, and she is the field coordinator for Thane district. In the college, she was NSS PO with around 200 NSS volunteers, and she has taken so many activities during her era for 8 years. 8 years NSS program officer she was. Then, in addition to her above profile, she has, as I know her, because we were working together for so many years in the PD Karkhanis college, and I know her. She thinks very positively even in all adverse situations. आपण म्हणू शकतो की जिद्द, चिकाटी, सचोटी आणि कार्यनिष्ठा या सगळ्यांचा संगम म्हणजे आमच्या कुलकर्णी मॅडम. आता मी कुलकर्णी मॅडमला विनंती करते की त्यांनी चौधरी यांचा काव्यप्रवास ह्या विषयावर मार्गदर्शन करावे. मॅडम. Thank you, madam, for the kind words. I'll begin. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे मान्यवर प्राचार्य सौ वाणेकर मॅडम, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी मित्र, आज सावित्रीबाई स्मृती दिन. आजच्या विशेष दिवशी आपल्या महाविद्यालयाने माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर मला बोलायला निमंत्रित केलं, बद्दल आपल्या प्राचार्यांचे आभार. खरं तर सावित्रीबाई आणि बहिणाबाई दोघींच्याही ऋणात आपण कायमच राहायला हवं. कारण एकीने मुलींसाठी शाळा काढून आपल्यासाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला, तर दुसरीने जीवन शिक्षण दिलं. कार्यक्रमाची सुरुवात आपण सावित्रीबाईंना वंदन करूया ओवीतून आणि मग आपण बहिणाबाईंकडे वळूया. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली, मुलींसाठी शाळा तुम्ही काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला, दगड गोटे खाऊनी चालव. भीतीने लांब राहतोय म्हणून आपण ऑनलाईन प्रोग्राम घेतोय, पण त्यावेळेला प्लेगने पीडित झालेल्यांची सेवा करायला सावित्रीबाई धोका माहीत असूनही उतरल्या होत्या आणि दुर्दैवाने त्यात त्यांना प्लेगाची लागण झाली आणि त्या गेल्या. आजच त्यांचा स्मृती दिन आहे. त्यांना आपण मनपूर्वक श्रद्धांजली वाहूया आणि सुरू करूया. बहिणाबाईंचा जन्म 1880 सालचा आणि सावित्रीबाईंचा 1831 चा. बहिणाबाईंचं निधन 1951 ला झालं, तर सावित्रीबाईंचं 1897 ला झालं. म्हणजे दोघी तशा समकालीन होत्या, पण त्यांची भेट झाली असल्याची सूत्रामही शक्यता नाहीये. सावित्रीबाई स्वतः लिहित होत्या, ज्योतिबांमुळे शिकण्याची संधी त्यांना मिळाली. त्या कविताही करत होत्या आणि त्यांच्या कविता प्रसिद्धही झाल्या होत्या. बहिणाबाई मात्र निरक्षर होत्या. संसाराच्या शेतीच्या रामरगाड्यात त्यांचं आयुष्य गेलं. त्यांची कविता त्यांच्या मृत्यूनंतर 1952 साली प्रकाशित झाली आणि मराठीत अजरामर झाली. आता तुम्ही म्हणाल, जर त्या निरक्षर होत्या तर कविता कशी लिहिली? तर सोपानदेव, त्यांचा जो मुलगा सोपानदेव चौधरी, तेही कवी होते.
त्यांच्यामुळे त्या प्रकाशात आल्या. त्यांनी एकदा लहान असताना सावित्रीचं चातुर्य, ही सत्यवानाची सावित्री, ते धडा वाचत होते. बहिणाबाई ऐकत होत्या. सोपानदेवांना म्हटलं आईला काय, आईला लिहिता वाचता येत नाही, त्यांचं काही लक्ष नव्हतं की आई ऐकतीये. आणि दुसऱ्या दिवशी जात्यावर जेव्हा त्या दळत होत्या तेव्हा गाणं म्हणत होत्या. ते गाणं सोपानदेवांनी ऐकलं. सावली सावली सत्यवानाची सावली, सावली सावली सत्यवानाची सावली, निघे सत्यवान त्याच्या मागून निघाली. सोपानदेव एकदम चमकले. त्यांनी आईला विचारलं, माय कुणी शिकाडलंय तुला? त्या म्हणल्या, नाही बा, तूच नाही का धडा वाची दावला, तेच गाणं मी तयार केलं. आणि मग लक्षात आलं त्यांच्या की ह्या ज्या गाणी म्हणत असतात त्या स्वतःची असतात. मग पुढे सोपानदेव आणि त्यांचे मावस भाऊ यांनी बहिणाबाईंची गाणी लिहून काढली. आणि आपल्याला अत्र्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर कितीतरी कविता त्यांच्या गेलेल्याही असतील, कारण सगळ्याच लिहिल्या गेल्या नाहीत. पूर्वी सकाळी उठून दळण कांडण करावं लागे. सकाळची शांत वेळ असायची, घरात गडबड नसायची, आणि अशा वेळी दळता दळता बाया ओव्या म्हणत. श्रम हलके होत आणि हृदयातलं जात्याजवळ बोललं की मनही हलकं होत असे. आया बाया म्हणत, दगडाच्या जोडीनं होतो जीवाचा रगडा. दाणे घातलेले असतात ना त्याच्यात, दाण्याच्या जोडीनं होतो जीवाचा रगडा, गाण्याच्या ओढीनं जातो ओढी ते दगडा. बहिणाबाई तर जातीवंत कवी होत्या. त्या म्हणत असत, अरे घरोट्या घरोट्या, घरोट्या म्हणजे जात, अरे घरोट्या घरोट्या तुझ्यातून पडे पिठी, तसं पोटातून येत भटी. मित्रांनो, कवितेची व्याख्या मोठमोठ्या कवींनी केली. इंग्लिशचा प्रसिद्ध कवी वर्ड्सवर्थ तो म्हणतो की स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. म्हणजे एकांतात असताना जो भावनांचा सहजोद्गार निघतो ते म्हणजे काव्य. तुकाराम महाराज म्हणतात, अंतरीचे धावे तेव्हा ओझं वाटतो. पण याच जबाबदाऱ्या जर वाटून घेतल्या तर का नाही सुखाचा होणार संसार? सुखासाठी दुःख झेलण्याची तयारी असणे, हाच तर बहिणाबाईंच्या मते यशस्वी संसार. नवरा गेल्यानंतरच त्यांचं भाष्य थक्क करणार आहे. खूप काळाच्या पुढे जाणार आहे. ज्या काळात स्त्री घराबाहेर पडत नव्हती, रूढी परंपरा प्रतीक यात अडकलेली होती, त्या काळात त्या म्हणतात, जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत होत, जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत होत, तुटे मंगळसूत्र पुरे गयाची शपथ. बांगड्या मंगळसूत्र तुटलं आहे, वैधव्य आलंय, तरी त्या खचून गेल्या नाहीयेत. आणि हेही सांगतात ते पुन्हा की या प्रतीकांची गरज नाहीये मला, कारण पुरे गयाची शपथ, पतिनिष्ठा प्रेम हे आहेच. त्यामुळे त्या वैधव्यातही खचून गेल्या नाहीत, खंबीर आहेत. स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास आहे, स्वाभिमानी आहेत, आणि म्हणून त्यांना लोकांच्या सहानुभूतीची गरज नाही. आणि या मतलबी दुनियेच्या खोट्या सहानुभूतीची तर मुळीच नाही. त्या स्पष्टपणे म्हणतात, नका नका आया बाया नका करू माझी कीव, नका नका आया बाया नका करू माझी कीव, झालं माझं समाधान आता माझा मले जीव, आता माझा मले जीव. खूप लहानपणी वैधव्य आलं त्यांना. मनातल्या त्या सगळ्या भावनांना कवितेतून वाट मिळाली. करुण रसाने भरलेली ही कविता तितक्याच सामर्थ्यशाली स्त्रीचं चित्र उभं करते. या पहाड्यासारख्या दुःखातून त्यांनी स्वतःला सावरलं आणि स्वतःच्याच जीवाला समजून सांगितलं, रडू नको माझ्या जीवा, रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सव. आणि फार महत्वाचं त्या सांगतात, रडू हसव रे जरा, त्यात संसाराची सव. प्रत्येकानेच आपण लक्षात ठेवायची की रडू हसव रे जरा. माणसाला कितीतरी हिंमत देणार लाख मोलाचं तत्वज्ञान बहिणाबाई 4 ओळीत सांगून जातात, अंतर्मुख करतात आणि स्वतःलाच तपासून बघायला उपयुक्त करतात. लंबे करमाची रेखा ही पती निधनानंतरची आणखीन एक कविता. जोडीदार गेल्याचं दुःख तर आहेच, दारिद्र्य आहे, सावकाराचं कर्ज आहे, पदरी 3 मुलं आहेत, पण त्या नशिबाला दोष लावत नाही. नशिबावर त्यांचा विश्वासच नाहीये. स्वकर्तृत्वावर विश्वास असलेली ही अशिक्षित बाई दुःखाला किती धीराने सामोरे जाते, त्यातून खूप काही शिकण्यासारखे.
एकही अक्षर न शिकलेली ही बाई किती तर्कशुद्ध विचार करत होती, विज्ञाननिष्ठ होती आणि माणसाच्या कर्तृत्वापुढे नशिबाला काहीच किंमत नाही हे सांगत होते मी. खरंच आपण नतमस्तक होतो. आजच्या विज्ञान युगात माणूस चंद्रावर पोहोचतो, मंगळावर यशस्वी मोहिमा राबवतो, वस्ती करण्याची स्वप्न पाहतो आहे. या काळात उच्च शिक्षित लोकही थोड्या थोड्या अपयशाने जेव्हा खचतात आणि बुवा बापूंच्या नादी लागतात, तेव्हा बहिणाबाईंचे हे विचार खरोखर झणझणीत अंजन घालणारेच ठरतात. ही संपूर्ण कविताच मुळातनं वाचण्यासारखी आहे. त्यांचं व्यक्तिमत्व उभी करणारी आहे. कष्टाळू, सामर्थ्यवान, प्रयत्नवादी आणि विज्ञाननिष्ठ. लपी करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, लपी करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशीसनी गेलं कुंकू, रेखा उघडी पडली. देवा तुझ्या बी घरचा जरा धनाचा आटला, धन हाताच्या चर्याने तय हात रे फाटला. धनरेषेला किंमत देत नाहीयेत त्या. सांगतायत ज्योतिषाला, बापा नको मारू थापा, असो खऱ्या असो खोट्या, नाही नशीब नशीब तय हाताच्या रेघोट्या. नशीब बिशीब काही नसतं, तळ हातावरच्या रेघोट्या असतात. अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले, नशिबाचे 9 गिरे ते बी फिरत राहिले. 9 ग्रहांवर आपण ते पंचांग मांडतो, ते म्हणतात ते 9 गिरे स्वतःच फिरत राहतात, ते काय आपल्याला देणार. राहो 2 लाल सुखी 2 मुलं, हेच देवाले सांगन. त्यात आलं नाही नशीब, काय सांगे पंचांगन. पंचांग, कुंडली, ज्योतिष काय करायचं हे. माझी मुलं सुखी राहिली आणि मी त्यांना वाढवायला समर्थ आहे. नको नको रे ज्योतिषा, नको माझा हात पाहू, माझं दैव मला कळे, माझ्या दारी नको येऊ. हीच तर्कशुद्ध दृष्टी, कुठलीही गोष्ट पारखून घेण्याची, त्यावर स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती त्यांच्या प्रत्येक कवितेतून, वागणुकीतून दिसते. त्यांचे सुपुत्र कवी सोपानदेव यांनी सांगितलेल्या एका आठवणीतून हे स्पष्ट होतं. एकदा काय झालं, त्यांच्या गावाचा कलावंत भजन गात गात चालला होता. तो विठ्ठल मंदिरावरून गेला तेव्हा पूजा आटोपून तिथले भटजी, बाबा भटजी त्यांचं नाव, पायऱ्या उतरत होते. आणि तुळशीराम हा महार असल्यामुळे त्याची सावली त्यांना चालणार नव्हती. ते एकदम त्याच्याकडे बघून ओरडले की ए महारड्या. बहिणाबाई हे सगळं बघत होत्या. नंतर त्यांना बाबा भटजी भेटले तेव्हा त्यांनी नम्रपणे विचारलं, बाबाजी एक विचारते, राग धरू नका. त्या दिवशी तुळशीराम एकतारीवाला भजन करीत चालला होता, तुमच्यापासून त्याची सावली बी किती दूर होती. बाबाजी माणसाचं राहू द्या, पण सावलीने आणि वाऱ्याने काय हो केलं, हे असं कसं. त्यावर बाबाजी भटजी म्हणाले, बहिणा तुला ठाऊक आहे का शास्त्र, आम्ही ब्राह्मण, आम्ही ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मलो आणि हे महारमांग जन्मले त्याच्या पायातून. त्यावर बहिणाबाई म्हणाल्या, बाबाजी किती छान झालं. बाबाजी खुश झाले. मग बहिणाबाई हळूच म्हणाल्या, कसं ते सांगते बाबाजी. तुम्ही दररोज विठ्ठलाची पूजा करता, नमन करता, तेव्हा आपलं डोकं विठ्ठलाच्या पायावर ठेवता का तोंडावर ठेवता. बाबाजी म्हणाला, हा काय प्रश्न आहे का. भगवंताचे पाय पवित्र असतात, त्याच्या पायावरच डोकं ठेवलं पाहिजे. बहिणाबाई लगेच बोलून गेल्या, मग अशा पुण्यात्री पायातून महारमाग जन्मले ते नीच कसे असतील. बाबाजी चिडून म्हणाले, उत्तरच नव्हतं ना त्यांच्याकडे. बहिणा तुला शास्त्रातलं काही कळत नाही. या संवादातून बहिणाबाईंची विचार करण्याची शक्ती तर आपल्याला कळतेच, पण गावातल्या विद्वानाला त्याच्या खोट्या आचरणाविषयी प्रश्न करणाऱ्या धीट बहिणाबाई पण दिसतात. स्वतः अशिक्षित असून ब्राह्मण सांगतो म्हणून एखादी गोष्ट खरी मानत नाही, त्यातला खोटेपणा तपासून पाहतात. असंच उत्तर त्यांनी एका योग्याला योगी आणि सासूरवाशिणी या कवितेत दिलंय. सासूरवाशिणी जमल्या आहेत, माहेरचं गाणं म्हणतायत आणि शेतात काम करतायत. जवळच एक योगी बसलाय ध्यान लावून, त्याला त्रास होतो यांच्या गाण्यांचा, कारण त्या माहेरचंच गाणं म्हणतायत आणि तो एकदम रागावतो. तो म्हणतो, माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी. मग माहेरून आली सारखं काय माहेर माहेर लावलंय, आलीच कशाला सासरी, एवढं माहेरचं कौतुक काय करतेस तू. बहिणाबाई त्याला म्हणतात, दे रे योग्या ध्यान. ऐक मी काय म्हणते.
देरे देरे योग्य ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माया सासरी नांदते. माझ्या लेकीला माहेर मिळावं म्हणून मी सासरी राहते. सासर आणि माहेर दोन्ही स्त्रीसाठी महत्वाचे असतात. कुठलेच बंध तोडता येत नाही हे किती सहज शब्दात बहिणाबाई सांगतात. माहेराला प्रत्येक स्त्रीच्या जीवनात विशेष स्थान असतं. तिथे घालवलेली बालपणाची वर्ष ती कधीच विसरू शकत नाही. तिथल्या प्रत्येक गोष्टीचा तिला अभिमान असतो. माहेरी जायचं असलं की प्रत्येक स्त्री मनातून उत्सुक असते. मन अगोदरच माहेरी पोचतं. माहेरची वाट या कवितेत स्त्रीचं हे भावविश्व बहिणाबाई छान उभं करतात. त्यांच्या डोळ्यापुढेही माहेरी जायचं ठरल्यावर चित्र उभं राहतं माहेरचं, आणि त्या म्हणतात, रात दिन गज बज असं खटल्याचं घर. रात दिन गज बज असं खटल्याचं घर, सदा आबादी आबाद माझं आसोद माहेर. त्यांचं आसोद माहेर आणि जळगाव सासर आहे. आणि माझंही तेच असल्यामुळे मला फारच त्यांच्याबद्दल म्हणजे काय, त्या जणू माझ्या कोणीतरी आहेत असंच मला नेहमी वाटत असतं. माझ्या माहेरच्या वाटे रेलवाईचं फाटूक. रेल्वेला काय सुंदर त्यांनी शब्द दिला. आणि खरंच असं आहे, आसोदाला जाताना रेल्वेचं फाटक लागतं. त्या म्हणतात, रेलवाईचं फाटूक, आगगाडीचं येणं जाणं, तिले कशाची अटक. वाटेवर साळुंकी आहे बघा. ती साळुंकी, माहेरची सगळेच कुत्री मांजरी साळुंके सगळेच प्रिय असतात. ती साळुंकी बघते बहिणाबाईंना आणि घरी जाऊन तिच्या आईला निरोप देते. उठ उठ भीमा माय, काय घरात बसली, कर गुरमय रोट्या, लेक बहिणाई आली. तू काय बसलीस, उठ लवकर, बहिणाई येते, तिच्यासाठी गरम गरम पोळ्या कर. सासर आणि माहेर यात फरक असतो. आता थोडासा बदल झालाय, पण त्यांच्या काळाचा आपण विचार केला पाहिजे. सासरी प्रेम आपलेपणा हा आपल्याला निर्माण करावा लागतो, आणि माहेरचा आपला जन्मच गेलेला असतो, जन्मापासूनच असतो. त्यामुळे स्त्रीचं दुःख माहेरच्या माणसांना जितकं जाणवतं तितकं सासरी जाणवत नाही. माहेरचा दगडही किती प्रेम करतो हे सांगताना बहिणाबाई म्हणतात, माझ्या माहेरच्या वाटे जरी लागल ना लोक, माझ्या माहेरच्या वाटे जरी लागल रे ठेचा, वाटे वरच्या दगडा तुले फुटल र वाचा. आणि काय म्हणेल तो, त्याला वाचा फुटेल, नीट जाय मायबाई, नीट जाय पड, तुझ्या मी माहेरच्या वर दगड. खरोखरच आहे की माहेरच्या निर्जीव दगडालाही प्रेमाने पाजर फुटतो, आणि सासरी सजीव नवऱ्याला तरी फुटतो की नाही माहित नाही. खेडेगावात आपल्याला माहितीये की अजून म्हटलं जातं की माहेरचं कुत्र दिसल्यावरच स्त्रीला आनंद होतो. तसं बहिणाबाईंच्या कवितेत नदी, वारा, साळुंकी आणि अगदी दगड सोयरा बनून येतो. समस्त स्त्री जातीचं मनच बहिणाबाई या कवितेतून व्यक्त करतात. अनुभव हे कवितेचं संचित असतं, आणि अस्सल अनुभवच बहिणाबाईंनी स्वतःच्या भाषेत शब्दबद्ध केले. त्यांचं जीवन त्यांच्या कवितेशी घट्ट जुळलेलं दिसतं. म्हणूनच जात, शेत, मोट, वारा, पक्षी, आकाश हे विषय त्यांच्या कवितेचे होतात. निसर्गच माणसाला किती गोष्टी शिकवत असतो, फक्त ते पाहण्याची दृष्टी असावी लागते, आणि ती दृष्टी बहिणाबाईंकडे होती. माणसाने नेहमी व्यवहाराचा, पोटाचा विचार करू नये. दुसऱ्याच्या मनाचा, हृदयाचाही विचार करावे, ही सांगणारी फार सुंदर कविता आहे, हिरीदाचं देणं घेणं. हिरीदाचं देणं घेणं नाही पोटासाठी, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. उभे शेतामंदी पीक, ऊन वारा खात खात. उभे शेतामंदी पीक, ऊन वारा खात खात, तरच ती कवा जाऊ देवा भुकेल्या पोटात. म्हणजे ते शेत धान्य आलं आहे ते पण म्हणताय की मी केव्हा भुकेल्यांच्या पोटात जाऊ, म्हणजे तेही दुसऱ्याचा विचार करते. पेट वारे चुला मांडा ताट वाटी, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. आणि पुढचं कडवं तर पाहण्यासारखं आहे. ते म्हणतात, लोक किती व्यवहार खोटे नाटे करतात, आणि ते व्यवहार पाहून बोरी बाबळीच्या अंगावर काटे आले. पाहिन सनी रे लोकांचे व्यवहार खोटे नाटे, पाहिन सनी रे लोकांचे व्यवहार खोटे मोठे, तवा बोरी बाबळीच्या अंगावरी आले काटे.
राखुंडीच्या साठी झाला शेताले फुफाटी. म्हणजे शेतात जे आपण कणीस काढून घेतल्यानंतर उरलेलं असतं ना, त्याचा सुद्धा उपयोग कुंपणासाठी केला जातो. म्हणजे ते पण वाया जात नाही. मग त्याच्यातून शिकवतात की ते कसं शेत करतं, कसं निसर्ग असतो, तसंच आपण केलं पाहिजे की नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. किती भरला कनगा, भरलाला होतो रिका. कनगा म्हणजे धान्य साठवण्याची जागा. की तुम्ही किती भरली तरी ती कधीतरी रिकामी होतेच. पण हिरीदाचं देणं घेणं नाही डडोरा करिता. हृदयाचं देणं घेणं ते नेहमी कायम राहतं. गेला देह निघीसनी नाव रे शेवटी. मोठं तत्वज्ञान सांगतात की देह जाणारे नावच शेवटी राहणारे. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. बहिणाबाई आपल्याला जीवन शिक्षण देते असं मी म्हटलं. पण हे जीवन शिक्षण देताना ती माणुसकी विसरत नाही. शेतातलं उभं पीक सुद्धा माणसाच्या पोटात जायला तरसतं, दुसऱ्याचा विचार करतं, पण माणूस मात्र खोटे नाटे व्यवहार करतो आणि त्याचे व्यवहार बघूनच बोरी बाबळींना काटे आले असावे तसं बहिणाबाईंना वाटतं. ही जी दृष्टी आहे ही बहिणाबाईंची दृष्टी. बहिणाबाईंचं शहाणपण हे प्रगल्भ होतं. दृष्टी आहे ही बहिणाबाईंची दृष्टी. बहिणाबाईंचं शहाणपण हे प्रगल्भ होतं. पण खोटं पांडित्य होतं त्यात, सहजता होती. त्यांची कविता ही व्यक्तिगत होती, व्यक्तिगत अनुभवावर आधारलेली होती. पण स्वतःचे अनुभव सांगता सांगता ती जीवनाच्या अनेक गोष्टी म्हणजे आत्मनिष्ठ असूनही वस्तुनिष्ठ होती. ती जीवनाच्या अनेक गोष्टी आपल्या पुढे मांडते आणि जाता जाता एखादा सिद्धांत सांगून जाते. जळगावला तेव्हा छापखाना निघाला होता, पहिला छापखाना होता जळगावातला. आणि बहिणाबाईंना त्याचं फार अप्रूप होतं. त्यांना शिकण्याची आवड होती. परवाच मी एक त्यांच्या नातवाची मुलाखत पाहिली. त्यांचा नातू आज 74-75 वर्षाचे आहेत. आणि ते सांगत होते की बहिणाबाई मला शाळेत पोचवायला यायच्या आणि घ्यायला यायच्या. आणि त्यांना फार राग यायचा की मी शाळेत गेलो नाही, मी जर शाळा चुकवायला थोडासा इकडे आळमटळम केली तर ते त्यांना चालायचं नाही. मग त्या मला दटावून शाळेत जायला लावायच्या. आणि म्हणून त्या कथा कीर्तनाला जायच्या, पुस्तकातले धडे ऐकायच्या. त्या छापखान्यातून बाहेर पडलेले कागद पाहून त्या सहजपणे काय म्हणाल्या, मानसा परी माणूस राहतो रे येड जाना. येडा जाना म्हणजे वेडाच राहतो, माणसासारखा माणूस असतो. मानसा परी माणूस राहतो रे येड जाना. अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाणा. कोरा कागद छापलं गेलं की तो शहाणा होतो, तो ज्ञान देतो, पण माणूस वेडाच राहतो. सुगरणीचं घरटं आपल्याला माहिती कविता त्यांची, अरे खोप्यामंदी खोपा. सुवक्तेने विणलेल्या घरट्याचं वर्णन करून शेवटी त्या म्हणतात, तिची उलुशीच चोच, उलुशीच म्हणजे छोटीशी, तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ. ते त्याच्यातच सगळं, आपल्याला तरी सगळं वेगळं वेगळं मिळालंय. दात मिळाले, आपला हात मिळाले. तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोट. सुगरणीला हात नाहीयेत पण ती बसून खात नाहीये, सुंदर घरट बांधू शकते. अरे माणसा तुला तर 10 बोट, 2 हात दिले आहेत, थोडे कष्ट केले, धडपड केलेस तर तूही कधी उपाशी राहणार नाहीस. श्रमाचं महत्व, वैश्विक सत्य बहिणाबाई 4 ओळीत सांगतात. कष्टाने माणूस यशस्वी होतो, श्रीमंतही होतो, पण जसा जसा वर जातो तसा त्याचा अहंकारही वाढत जातो. आणि अहंकार माणसाचा नाश करतो हे ठरलेलाच असतं. त्याचं मी पण किती खोटं आणि किती व्यर्थ असतं हे सांगताना ते म्हणतात, सर्व्या दुनियेचा राजा तू तरी झालास, सर्व्या दुनियेचा राजा म्हणे मी कोण झालो. अशा त्याच्या मी पणाले मसणात सिंहासन. सिंहासन कुठे मिळणारे? मसनात, स्मशानात मिळणारे, म्हणजे नाश होणारे. प्रामाणिकपणा, सचोटी ही नाहीशी झाली, दुसऱ्याला ओरबाडण्याची वृत्ती निर्माण झाली, तेव्हा किल्ल्या कुलप तयार करावी लागली असं त्या म्हणतात. त्या म्हणतात, जेव्हा इमान सचोटी पापा मदिरी बुडाले, तेव्हा याच मानसानं किल्ल्या कुलूप घडले. पूर्वी नव्हती, किल्ल्या कुलपांची गरज नव्हती, पण जेव्हा अप्रामाणिकपणा झाला तेव्हा कुलूपही फोडली जावी लागली, तेव्हा लोखंडी बेड्या बनवल्या. किल्ल्या राहिल्या ठिकाणी, जेव्हा तिजोऱ्या फोडल्या, तेव्हा ह्याच मानसानं बेड्या लोखंडी घडवल्या. तिजोऱ्या फोडल्या तेव्हा याने बेड्या घडवल्या. बेड्या टंग झाल्यावर तुरुंग निर्माण केले.
आणि तुरुंगाची शिक्षा जेव्हा कमी वाटायला लागली तेव्हा वधस्तंभ निर्माण झालं. ही बहिणाबाईंची निरीक्षण शक्ती आहे. आणि ती शब्दात मांडता येण्याचं सामर्थ्य त्यांचं खरोखर चकित करण्यासारखं आहे. बहिणाबाई खूप सश्रद्ध आहेत. निसर्गावर, देवावर त्यांची श्रद्धा आहे, पण त्या दैववादी नाही. एकदा देवापुढे हात जोडून त्या बसल्या होत्या, तेव्हा राजस त्यांची नणंद तिने विचारलं, काय मागते ग तू देवापाशी? बहिणाबाई म्हणाल्या, काय मागू राजस, देवाचा एक बी हात रिकामा नाही. त्याला बी त्याची कामं आहेतच ना. आपली कामं आपणच केली पाहिजे. त्याने घर दिलं, शेत दिलं, जमीन दिली, आणखी काय पाहिजे? आपण कष्टाचे धनी. हा प्रयत्नवाद, कर्मवाद त्यांच्या जीवनात आणि काव्यातही स्पष्ट दिसतो. हातातलं काम टाकून त्या कधीच कर्मकांड करत नाही. ते म्हणतात, देवा तुझं गीता भागवत पावसात सामावत मातीमध्ये उगवत. कारण शेतकरीच होत्या त्या, हाड्याच्या शेतातच काम करत होत्या, त्यामुळे त्यांना पावसात मातीत तिथे देव दिसतो. त्या म्हणतात, शेतात वाऱ्या पावसात काम करणं हेच माझं गीता भागवत आहे. एखाद्या तत्वज्ञाला शोभेल असंच हे म्हणणं आहे. जसं त्या म्हणतात तसं त्या वागतात. किंबहुना त्यांचं वागणं, बोलणं, निरखणं, शेजार पाजार सगळं जीवन, सगळं व्यक्तिमत्व त्यांच्या काव्यात उतरलंय. त्या पक्क्या जीवनवादी आहेत. त्यांचं जीवन आणि काव्य हे आपल्याला वेगळं करताच येत नाही. असंच एक महान तत्वज्ञान साध्या सोप्या शब्दात त्या वर्णन करतात. कवितेचं नाव आहे माझ्या जीवा. मोठे मोठे प्रश्न आहेत तत्वज्ञांना पडलेले प्रश्न आहेत की जीवन म्हणजे काय, मरण म्हणजे काय, त्या मधल्या जन्म आणि मरण याच्यात आपण काय करायला हवं, याचं ते फार सुंदर वर्णन करतात. त्या म्हणतात, नाही सरल सरल जीवा तुझं येणं जाणं. आपण म्हणतो ना 84चा फेरा आहे. जसा घडला मुक्काम त्याला म्हणती जीवन. जन्म मरणामध्ये तो जो मुक्काम आहे ते जीवन आहे. आणि मरणाचं तर त्यांनी काय वर्णन केलं पहा. आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर आहे. एक श्वास आहे फक्त, की श्वास संपला की संपलं. ये रे माझ्या जीवा काम पडल अमाप, काम करता करता देख देवाजी स्वरूप. पुन्हा त्या सांगतात, एवढंच जीवन मिळालं त्याच्यात काय करायचं. ऐक ऐक माझ्या जेवा पीड येल्याचं कणण, पिडलेल्यांचं कणणं ऐक तू. दे रे गांजल्याले हात त्याचं ऐक रे म्हण. अरे निमान तोंडाच्या वड पाठीवर धांडा, नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालं झेंडा. आणि पुढे त्यात प्रत्येकाला आपल्याला उपयोगी असं म्हणतात, ते हास हास माझ्या जीवा असा संसारात हास, इडा पिडा संकटाच्या तोंडावरे काय फास. संकट येतच राहतील, इडा पिडा येतील, त्यांना काळ फास आणि तू हसत राहा. त्यांच्या तोंडाला काळ फास. आणि कसा जग, जग जग माझ्या जीवा असं जगण तोलाच. जग जग माझ्या जीवा असं जगण तोलाच, उच्च गगनासारख धरित्रीच्या रे मोलाच. म्हणजे तुम्ही प्रगती करा, पण तुमचे पाय मात्र घट्ट जमिनीवर असले पाहिजे. त्यांच्या कवितेचा आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे भाषेवर असलेलं त्यांचं प्रेम आणि प्रभुत्व. त्यांचं निरीक्षण आणि परंपरेला न जुमानता स्वतःला जे पटेल ते ठामपणे मांडणं. भाषेचे नियमही ते स्वतः तयार करतात. खरं त्यांनी शिकलेला नाही, पण ते सिद्धही करतात. आता जात हे उदाहरण आहे. आपण जात म्हणतो, दळणाचं जात. पण त्या काय म्हणतात की ज्याला आपण जात म्हणतो, ज्यातातून पीठ येतं त्याला जात का म्हणायचं, हा बहिणाबाईंचा प्रश्न आहे. ते म्हणतात, ज्याच्यातून येतं पीठ त्याला जात म्हणू नये. मग काय म्हणायचं त्याला, कसा घर घर वाचे त्याला म्हणावं घरोट. गुढीपाडव्याच्या बाबतीत तेच म्हणतात की आपण गुढी उभारतो, मग त्याला पाडवा का म्हणायचं. असं म्हणू नये कधी, असं म्हणू नये कधी, जसं उभ्याले आडवा गुढी उभारती त्याले कसं म्हणावा पाडवा. बहिणाबाईंना मान्य नाहीये त्या. ते धीटपणे आपले विचार मांडतात आणि लोकांना सुधारणाही सुचवतात आत्मविश्वासाने, की मी सांगते ते ऐका. पडी जातो तो पाडवा करा माझी सुधारणी. मी सुधारणा सांगते ती ऐका. पडी जातो तो पाडवा करा माझी सुधारणी,
आता गुढीपाडव्याला म्हणा गुढी उभारणी, गुढी उभारणी म्हणा असं सांगतात ते. प्रत्येक नातेसंबंध आहे, म्हणजे आई आणि सासू, काका आणि वडील, मावशी आणि सासू, या नातेसंबंधांचा वेगळेपणा त्या अतिशय वेगळेपणाने म्हणजे उच्चारातून सांगतात. खरं त्या काही उच्चार शास्त्रज्ञ नाही, भाषा शास्त्रज्ञ नाही, पण तरी सुद्धा त्यांनी त्यांनी हे कसं सांगितलं असं, ओठा लागी भिडे. आई जेव्हा माय शब्द तुम्ही उच्चारून बघा, आपले ओठ ओठाला लागतात. आणि आत्या म्हणता म्हणता केवढ अंतर पडे. पूर्वी काय असायचं की आत्या घरी मुलगी द्यायचे, त्यामुळे आत्या सासू असायची. मग त्यांच्यात अंतर कसं असतं, तो बोलताना अंतर पडतं आणि माय म्हणताना ओठाला ओठ लागतात. वडील आणि काका यांच्या बाबतीतही तसंच आहे. ताता म्हणता म्हणता दातामंदी जीभ आडे. वडिलांचं प्रेम असतं त्यामुळे ती जीभ आडते. काका म्हणता म्हणता कशी मांगे मांगे दडे. म्हणून बघा तुम्ही, काका बरोबर जीभ मागे जाते, माय म्हटलं की ओठ लागतात ओठाला. जीजी म्हणजे मावशी. जीजी म्हणता म्हणता झाला जिभेला निवारा. आणि सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. सासू म्हणा बघा, तोंडातून वारा जातो. त्या काही शिकलेल्या नव्हत्या, भाषाशास्त्र काय त्यांना माहितीये, पण तरी सुद्धा ओष्ठ्य वर्ण, तालव्य वर्ण, दंत्य वर्ण अशी सगळ्याची माहिती त्या नकळतपणे आपल्याला देतात. ही सगळी गाणी, त्यातून येणारं तत्वज्ञान, सौंदर्य पाहून त्यांच्या जावा भावा नंदांनाही वाटायचं, नवल वाटायचं. एकदा विचारलं त्यांना राजस त्यांच्या नंदेनी, वहिनी कोण शिकाडतं ग तुला हे समज, आपण तर दोघे अनपड आहोत. बहिणाबाईंचं उत्तर काय, सगळ्या तर तयारच आहेत. माझी माय सरस्वते बोली, माझी माय सरस्वती मले शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, आभायात सामावत मातीमध्ये उगवत. तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामध्ये. अरे देवाचं दर्शन झालं झालं आपसुक, हिरी दात सूर्य बापा दावी अरूपाचं रूप. एक अडाणी अशिक्षित स्त्री सांगते की माझ्या हृदयात सूर्य बाप्पा येतो, परमेश्वराचं निर्गुण रूप मला दाखवतो. ती कुणी सामान्य बाई असूच शकत नाही. प्रतिभेचा वरदहस्त लाभलेली तीच सरस्वती होती. पुढे त्या म्हणतात, अरे किती रंगविशी रंग, अरे किती रंगविशी रंग, रंग भरले डोळ्यात, माझ्यासाठी श्रीरंग रंग खेळे आभाळात. फुलामध्ये सामावला धरत्रीचा परमय, माया नाकाले विचारा, नथनीला त्याचे काय. तिला म्हणजे नथनीला काही कळणार नाहीये, माझ्या नाकाला विचारा फुलांचा कसा सुगंध आहे तो. धरती मधल्या रसाने जीभ माझी संवादते, तवा तोंडातली चव पिंडामध्ये ठाव घेते. आत्म्यात येते. धरतीचं मी काय जे खात ते माझ्या जिभेवर येतं, स्वाद येतो आणि ते तोंडात जातं, माझ्या पिंडात जातं. म्हणजे जे काही मला मिळालंय ते सगळं निसर्गातनं मिळालंय. आकाशातले रंग आपण सगळे पाहतो, आपल्यालाही आवडतात, आनंद देतात, पण माझ्यासाठी श्रीरंग आकाशात रंग खेळतो ही कल्पना बहिणींना सुचू शकते. स्पर्श, गंध, रस सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेणारी, सगळ्यात आनंद शोधणारी, पदरात पडेल ते स्वीकारणारी, दुःखाला विसरून सुखाने आयुष्याला सामोरी जाणारी आशावादी बहिणाबाई मोठं तत्वज्ञान आपल्याला सांगते. माझं दुःख जशी अंधारली रात, माझं दुःख जशी अंधारली रात, माझं सुख हातातली काढवात. अंधार आहे पण सुखाने मी त्याला उजळवतीये माझ्या अंधाराला. माझं दुःख तया घरात कोंडल, प्रदर्शन करणार नाही माझ्या दुःखाचं मी. माझं दुःख तया घरात कोंडल, माझं सुख हांड्या झुंबर टांगल. आपल्याला माहिती सुखात सगळे वाटेकरी असतात आणि सुख तेच आवडतं लोकांना, म्हणून ती म्हणते की मला सहानुभूती नको, मी तळघरात कोंडीन पण माझं सुख मी दाखवेन. सोपानदेवांनी एक किस्सा सांगितला होता एका मुलाखतीत. ते एका कवी संमेलनासाठी नागपूरला गेले होते. त्यांचं स्वतःचं कविता वाचन झालं
पण तिथे जो अहवाल छापून आला पेपरमध्ये त्याच्यात त्यांचं नाव आलं नाही, म्हणून ते नाराज झाले आणि ते आईजवळ बोलले असं. बहिणाबाईंचं उत्तर बघा. बहिणाबाई म्हणाल्या, अरे छापीसनी आलं ते मानस आले समजलं. छापीसनी आलं ते मानस आले समजलं, छापासनी राहिलं ते देवाला उमजलं. देवाकडे तर आहे ना, जे माणसाला समजलं ते तू काय एवढा नाराज होतो. आजही आपण बघतो की आपलं नाव छापून यावं. साधं वर्तमानपत्रात आपण वाचकांची पत्रे दिली तरी आपण आपलं नाव कुठे आलंय हे आपण बघत असतो, की आपलं नाव आलंय की नाही, मजकूर आला की नाही, पण नाव आलंय की नाही. आपली नजर त्याच्याकडे असते. पण बहिणाबाईंचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांना प्रसिद्धीचं, नावाचं अप्रूप नाहीच आहे. जेव्हा हे सोपानदेव त्यांचा मावस भाऊ त्यांच्या कविता लिहून घेत होते, तेव्हा ते त्यांना म्हणाले होते की काय रे येडीचं काय लिही घेतास, मी काय ते लिहिण्यासाठी सांगते का. गाय दूध देते तर गाईला माहिती असतं का की किती लिटर तिचं दूध विकलं जाणार आहे. ती निस्वार्थ बुद्धीने देते. तसंच आहे माझं, चांगलं असो नाही तर वाईट असो, त्याच्यात काय मोठं आहे, लिहिण्यासारखं काय आहे. ही तिची साधी सरळ वृत्ती काव्यातही उतरलेली आपल्याला दिसते. रोजचं जगणं हीच तिची शाळा होती. आपल्या रोजच्या जगण्याला तिने कवितेचं मूळ बनवलं आणि म्हणूनच त्या मुळापर्यंत पोहोचल्या. ते शिकल्या नाही, वाचन केलं नाही, म्हणूनच त्यांच्या कवितेवर दुसऱ्या कुणाचा परिणाम झाला नाही, कुणाची छाप आली नाही. ती स्वतंत्र राहिली आणि स्वतःच्या विचारांशी, तत्वज्ञानाशी प्रामाणिक राहिली. त्यात कुठेही क्लिष्टता, बोजडता आली नाही. त्यांच्या मनाला जे पटलं ते साध्या सोप्या रोजच्या उदाहरणातून त्यांनी पटवून दिलं. म्हणूनच त्यांच्या कवितेतलं आलेलं तत्वज्ञान सहज, सुलभ आहे, प्रासादिक आहे. मन ही त्यांची अशीच एक गंभीर विषयावरची कविता आहे. मन कुणाला कधी कळलंय आपल्याला माहितीये की अनेक मानसशास्त्रज्ञ त्यावर अभ्यास केलाय, करतायत, पण कुणालाच समजलेलं नाही. रामदास स्वामी म्हणतातच, अचपळ मन माझे नावरे आवरिता. क्षणात एका ठिकाणी तर दुसऱ्या क्षणी दुसऱ्याच गोष्टीकडे आपलं मन जातं, की आपण इथे आत्ता बसलो आहे तरी आपल्या मनात कुठले तरी विचार चालू असतात. त्याचा वेग विजेसारखा आहे. आणि एकदा आपल्या मनात इतकं क्षुद्र मन आहे की कोणाविषयी आडी बसली की ती आडी जाता जात नाही. कधी ते अगदी क्षुद्र होतं, कधी मोठं होतं. ओढाळ गुरासारखं ते मोकाट असतं. हे सगळं बहिणाबाईंनी खूप सोप्या शब्दात मांडलंय, की म्हणजे मानसशास्त्रज्ञच त्यांना म्हणावं असं. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. म्हणजे एखादा विचार आपल्याला करायचा नसला तरी ते एखाद्या गुराला हाकललं पिकापासून कसं येतं, तसं आपण परत परत त्याच विचाराकडे येत असतो. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाट, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा.